नमस्कार. नुकतेच गेवराई नगर परिषदेचे इलेक्शन झाले. नवनिर्वाचित नगरसेवक यांचा यथोचित पत्रकार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला आहे. या निमित्ताने आपण नवनिर्वाचित नगरसेवक सुतारांना यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. मी पत्रकार सुभाष सुतार. माझी मुलगी सोनाली सुभाष सुतार या गेवराई नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 8मधून निवडून आलेले आहे. आज गेवराई पत्रकार संघाच्या वतीनं या संघाचे अध्यक्ष आदरणीय आटकरे आणि त्यांचे सगळे सवंगडी यांनी आज मला इथं बोलवलं. त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवून माझं स्वागत केलं, माझा सत्कार केला. तर म्हणजे पुढं दिले म्हणजे आपल्या हाती बंद राहतो असं म्हणतात. तर आज माझा त्यांनी यथोचित सत्कार केला आहे. मला पुष्पमाला दिलेली आहे, मला शाल फुलफळ दिलं. म्हणजे हा एका अर्थानं घरचा आहेर. खरं म्हणजे घरचा आहेर या अर्थानं एक वेगळं त्याला अर्थ आहे. मात्र घरच्यांनी केलेला सत्कार किंवा घरच्यांनी केलेला गौरव त्याला अतिशय महत्त्वाचं असतं. आणि हा सत्कार मला काय स्मरणात राहील. गेवराई नगर परिषदेवर एक संधी म्हणून याकडं पाहता येईल. त्याचबरोबर गेवराईचे पाटील आदरणीय बाळराजे पवार, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. मला यश मिळालं. प्रभाग क्रमांक 8च्या सर्व नागरिकांनी माझ्या मुलीला अगदी स्वतःची मुलगी समजून प्रचंड मते दिली, आशीर्वाद दिला आणि ती चांगल्या मताने निवडून आली. आज गेवराई पत्रकार संघाच्या वतीनं हा जो सत्कार झाला आहे, या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं एक जबाबदारी वाढलेली आहे आणि शहराची सेवा करण्याची एक संधी मिळालेली आहे. त्यामुळं या संधीचं सोनं करण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू. गेवराई पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना आणि आदरणीय अध्यक्ष आटकरे यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.